8वी पंचवार्षिक योजना, भारत मुक्त अर्थव्यवस्था स्वीकार केलेला आहे, LPG धोरणाची सुरुवात झाली आहे, अर्थव्यवस्था खुल्या पद्धतीने अंमलात आलेली आहे. ते तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री मनमोहन सिंग, म्हणून आपण त्यांना राव मनमोहन प्रतिमान मॉडेल असं म्हणतो. हे मॉडेल सुरू झालेलं आहे 92 ते 97 या काळात. आणि या योजनेचं टार्गेट काय होतं? 5.6%. टार्गेटपेक्षा जास्त अचीव्ह झालं 6.5%, कारण अर्थव्यवस्था खुल्या पद्धतीने काम करत होती. अध्यक्ष PV नरसिंहराव आणि HD देवेगौडा, कारण 2 प्रधानमंत्री होऊन गेलेले आहेत. उपाध्यक्ष त्यावेळेस होते प्रणव मुखर्जी आणि मधु दंडवते. हे दोन्ही नावं लक्षात ठेवा. घोषवाक्य काय होतं? मानवी मनुष्यबळाचा विकास, ह्युमन डेव्हलपमेंट करणे, आणि त्या रिलेटेड लोकसंख्या नियंत्रण, रोजगार, संधी, पायाभूत सुविधा आणि संपूर्ण साक्षरता ह्या गोष्टी बेसिक नीड पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. आणि महत्त्वाच्या सुधारणा या अंतर्गत होत्या, कारण भारत आता या ठिकाणी विशेष आपल्याला पाहायला मिळते. पहिलं विदेश धोरण, पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण पहिल्यांदा सुरू केलं आहे 92 ते 97. त्यानंतर महत्त्वाच्या योजना 93ची पंतप्रधान रोजगार, आश्वासित रोजगार, आणि या दोन्ही गोष्टीला रोजगार या पद्धतीने लक्षात ठेवा. नंतर आहे रुपया दृश्य खात्यावर, म्हणजे अंशतः परिवर्तनीय. 93ला 94ला फुल कन्व्हर्टिबिलिटी, करंट अकाउंटवर रुपया पूर्णपणे परिवर्तन झाला. आणि प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह योजना सुरू केली. 96-97मध्ये ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि अन्नधान्य बँक योजना. तिन्ही गोष्टी 3 इयरमध्ये लक्षात ठेवता येतील आहे. 1992 विदेश व्यापार, 93ला रोजगार लक्षात ठेवा, 93ला दृश्य खात्यावर, आणि 94ला फुल रुपया कन्व्हर्टिबिलिटी. लास्ट ग्रामीण पेयजल कार्यक्रम. या माध्यमातून आपल्याला 92 ते 97च्या काळात उदारीकरण, खाजगीकरणाच्या काळात एका बाजूला पायाभूत सुविधा आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक सुधारणांचा काळ, या उद्देशानं ही योजना पाहता येते.